अमेरिका आणि इराणमध्ये इस्लामाबादमध्ये होणारी चर्चा होणार की नाही होणार अशा प्रकारचा एक सस्पेन्स जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि यामागची कारणंसुद्धा तशीच आहे. कारण अमेरिकेने इस्रायलच्या माध्यमातून लेबनॉनवर हल्ले केलेले आहेत, त्यामुळे इस्रायल जो आहे तो आक्रमक झाल्याचं चित्र पाहिलं. सर, काय वाटतं, ही चर्चा होईल का? जे आता इंडिकेशन्स आहेत असं म्हटलं जातं आहे की चर्चा होणार, कारण लोकांनी आपले प्रोग्राम डिक्लेअर केले आहेत आणि म्हटलं आहे की आम्ही आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी इस्लामाबाद पाकिस्तानमध्ये पोचतो आहे. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, कारण ज्या घटना घडल्या आहेत सीज फायर केल्यानंतर, आणि आपण पाहिलं होतं की सीज फायर जवळजवळ 90 मिनटं आधी जे इव्हनिंग 8 o'clock ईस्टर्न टाईमचा डेडलाईन होती त्याच्या आधी हे झालं होतं. आणि असं ठरलं होतं, बोललं गेलं होतं की पाकिस्ताननी हे घडवून आणलं आहे, ज्याच्यामध्ये इस्रायल, अमेरिका, इराण ह्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं की आम्ही 15 दिवसाचं सीज फायर करू आणि वाटाघाटी इस्लामाबादवर होतील जुम्म्याच्या दिवशी, म्हणजे फ्रायडेला 10 तारखेला. पण जे काही घटना घडल्या त्याच्यानंतर सडनली इस्रायल म्हणाला की ह्या सीज फायरमध्ये आमचा जो आपसी मामला आहे इस्रायल आणि लेबनॉनचा हा सामील नाही आहे. आमचा ॲक्सेप्टन्स आहे इस्रायल US वर्सेस इराण. आम्ही इराणवरती हल्ले नाही करणार, आमच्यावर जर का हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ, पण आम्ही 15 दिवसासाठी तयार आहोत. पण ह्याच्यामध्ये लेबनॉन ॲक्सेप्टेबल नाही आहे. आणि जेव्हा पाकिस्ताननी हे अनाऊन्स केलं होतं, म्हणजे त्यांच्याकडनं करवलं गेलं होतं, तेव्हा असं म्हटलं होतं की इस्रायल, US आणि इराणमध्ये सीज फायर होईल आणि ह्याच्यामध्ये लेबनॉनवरचे अटॅक्स पण सामील राहतील, म्हणजे पूर्णपणे या एरियामध्ये शांतता राहील. आणि आपण पाहिलं होतं की पॉसिबली इस्रायलला माहिती होतं की आपल्यावर दबाव येईल US कडनं, तर त्यांनी जो एक दिवस त्यांना अवेलेबल होता कालचा, त्यांनी खूप जबरदस्त तरीकेने लेबनॉनवरती मारा केला आहे आणि खूप नुकसान पोचवलं आहे. पॉसिबली असं होईल की इस्रायल पॉज घेईल, पण सध्या तरी असं वाटतं आहे की वाटाघाटी सुरू होतील. खूप नाजूक आहेत, खूप अस्थिर आहेत. कोण काय बोलेल, कसं वागेल ह्याच्यावर कम्प्लिटली डिपेंड करतं की ह्या वाटाघाटी कधी पुढे कशा जातील. सर, यामध्ये एक प्रश्न असाही येतो की JD व्हॅन्स हे इस्लामाबादमध्ये जाणार नाही असं ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचं कारणसुद्धा त्यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या होतील. आत्तापर्यंत जो कन्फर्म रिपोर्ट्स आहेत, सगळ्यांनी आपले आपले नॉमिनेट केले आहेत आणि सांगितलं आहे की आमच्याकडनं कोण येणार आहे आणि कोण बोलणार आहे. जे डिक्लेअर्ड नॉमिनेशन आहे अमेरिकेकडनं, त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट JD व्हान्स, त्यांचे स्टीव्ह विटकॉफ एक स्पेशल एन्वॉय आहेत, आणि जेरार्ड कुशनर जे डोनाल्ड ट्रम्पचे जावई आहेत. आणि इनफॅक्ट स्टीव्ह विटकॉफ आणि जेरार्ड कुशनरनी मागचे जवळजवळ 2 का 3 वर्ष ह्याच्यावर खूप काम केलं आहे. आणि ते काही लोकांना इराणमध्ये ॲक्सेप्टेबल आहेत, काही लोकांना इराणमध्ये ॲक्सेप्टेबल नाही आहेत. आणि असंही म्हटलं जातं की मार्को रुबियो जे मिनिस्टर फॉर एक्सटर्नल अफेअर्स आहेत, सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणतात तिथे अमेरिकेमध्ये, ते पण जाऊ शकतात. आणि असं कळलं आहे की इराणकडनं त्यांचे पार्लमेंटरीचे स्पीकर आहेत मोहम्मद गालिफाफ, ते जाणार आहेत, आणि अब्बास अरागाची जाणार आहेत, आणि 4 लीडर IRGCचे जाणार आहेत. हे रिपोर्ट्स असे आहेत की अब्बास अरागाची जाणार नाही आहेत. जोपर्यंत शेवटीपर्यंत कोण पोचतं आहे हे कळत नाही. पण जर का ही बातमी बाहेर येते आहे की JD व्हान्स नाही जाऊ शकत बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन्स, ही एक खूप चिंतेची बाब आहे पाकिस्तानसाठी. नॉट बिकॉज की वाटाघाटी होतील की नाही होतील. जेव्हा एक देश जो पूर्णपणे इन्वॉल्ड आहे, ज्याला सीज फायरचा इंटरेस्ट आहे, पण तो सिक्युरिटी रिझन्समुळे आपल्या व्हाईस प्रेसिडेंटला नाही पाठवत आहे, हे इंडिकेट करतं की पाकिस्तानची हालत काय आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तान कसा प्रयत्न करतो आहे की कशा प्रकारे त्यांचा ह्याच्यामध्ये फायदा होईल. पण मला असं वाटतं की JD व्हान्सनी जावं, तेव्हाच कुठे काही वाटाघाटीमध्ये जोर येईल आणि काहीतरी डिसिजन निघेल. पण सर, JD व्हान्स जर सिक्युरिटी रिझनमुळे त्या ठिकाणी जर जात नसेल इस्लामाबादमध्ये, तर ही पाकिस्तानला, कारण एकीकडे पाकिस्तान क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करते आहे, अशामध्ये पाकिस्तानला कुठेतरी मोठी चपराक असेल. 100% पाकिस्तान तर प्रयत्न करेल की कशा ना कशा प्रकारे JD व्हान्सला आपण आपल्या देशामध्ये यायलाच पाहिजे. जर का त्यांचं नाव अनाऊन्स नसतं झालं पहिले तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण एकदा नाव अनाऊन्स झाल्यानंतर आणि बॅकअप करण्यानंतर की आम्हाला सिक्युरिटीमुळे आम्ही जाऊ शकत नाही आहे, ही एका देशासाठी खूप मोठी चपराक आहे.
हे दाखवतं की तुमच्या देशामध्ये तुम्हाला काही कंट्रोल नाही आहे आणि आमचे जे नुमाइंदे आहेत किंवा नॉमिनेटेड मेंबर्स आहे यांच्या सुरक्षेला धोका आहे, म्हणून आम्ही यांना पाठवत नाही आहे. ही खूप मोठी चपराक आहे पाकिस्तानला आणि त्यांनी आपले डोळे उघडणार पाहिजेत. नक्कीच जर JD व्हॅन्स इस्लामाबादमध्ये जात नसेल तर ही पाकिस्तानसाठी मोठी चपराक असल्याचं संरक्षण तज्ज्ञ सांगतात आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.